To have among us the प्रमुख पाहुणे आमचे माजी विद्यार्थी आणि सिनेकलाकार श्री अनुज हरिप्रभू, खास पाहुणे स्थानिक पंच राजेश विनायक मामल मांजरेकर, संस्थेचे अध्यक्ष हे या ठिकाणी सध्या काही आपल्या दर्पणामध्ये उपस्थित राहू शकलेले नाही असे विजय गोवेकर, चेअरमॅन केशव मांजरेकर, संस्थेचा सेक्रेटरी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आपणापुढे वार्षिक अहवाल सादर करतो. 64 झाली व त्याच वर्षी मांजरे हायस्कूल हे सुरू करण्यात आले. सन 1995 मध्ये इंग्रजी माध्यमात प्राथमिक विभाग सुरू करण्यात आला आणि आपल्याकडे नर्सरी ते 4थी पर्यंत वर्ग चालतात. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 126 आहे. एकूण 8 प्रशिक्षित शिक्षक विद्यादानाचे काम खूप मेहनतीने करत आहेत. त्यांना 2 सहकारी मित्र मदत करत आहेत. मनापासून आम्ही समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक वर्ग आम्हाला लाभला याचा आम्हाला आनंद आहे. नमस्कार. 150 रुपयांची श्री विजय कुमार महाजनचे संदान आहे. 60 रुपयांची कुमार साईश गोविंद आजगावकर, 200ची श्रीमती पद्मावती अनंत गोवेकर आणि 200ची श्री रघुनाथ मांजरेकर मळेराबा मास्तर. 150 मारुतीराय नमन. तसेच उपस्थित आजचे चीफ गेस्ट मराठी ॲक्टर अनुज प्रभू, तसेच माझे मित्र चेअरमॅन केशव मांजरेकर, उपस्थित सगळे मान्यवर, सगळे स्टुडंट, सगळे शिक्षक आणि सगळ्या पालकांक माझा नमस्कार. सगळ्यात पहिला थराचेर मी अभिनंदन करतोय आयच्या ज्या विद्यार्थ्यांक प्रायजीस मेळ्ळा तेंचे सगळ्यांचे. आणि खरेंच बरें दिसता की मांद्रे हायस्कूलचे कौतुक करूचे कशें दिसता की तेंच्यांनी आयज मांद्रे हायस्कूल प्री प्रायमरी शिवाय बाकी गव्हर्मेंट हायस्कुलाकय गव्हर्मेंट स्कुलाकय परफॉर्म करपाचो चान्स दिलो ना. आमच्या भुरग्यां भरपूर क्षमता आसा. जर आम्ही योग्य वेळार योग्य रितीन तांकां गायड करीत जाल्यार बऱ्या तरार व्हरूंक शकता. सांगतना बरें दिसता की हांव एक मांद्रे हायस्कूलचो एक्स-स्टुडंट, पूण केन्ना म्हाका हांगासर उबो रावन संदी मेळोंक नासलेली उलोवपाची, पण ही आयज संदी मेळ्ळ्या. ही जी घेतलेली मेहनत आनी केल्लेले प्रयत्न त्यामुळे विद्यार्थी म्हाका इतले सांगपाचे आहा, तुमी पयले दुसरे लास्ट येता एका म्हत्व ना, पण तुम्ही कितपत प्रयत्न करता, कितपत मेहनत घेता एका म्हत्व आसा. म्हणटात न्हू पेरलेले केन्ना वाया जायना, तशेंच केन्ना ना केन्ना एका फळ मेळटा. तशेंच मी धन्यवाद आभार मानतोय मांद्रे हायस्कुलाचे म्हाका हे आपयले मान सन्मान दिला आणि 2 शब्द सांगपाची संधी दिल्या बद्दल. पेशन्स खूप गरजेचा असा. मी एक एक्झाम्पल दिते तुमकां, मागीर तुमकां कळटला. मे बी म्हणजे ल्हान भुरग्यांक असा दिसता की ह्या काय सांगता, पण म्हणजे बाकीचे आसा तुम्ही समजून घ्या. मुंबईत माझो एक फ्रेंड आसा, माझ्या वांगडा जेव्हा मी शिकी असले अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, थंयचोच भुरगो. बरीच वर्सां जाली. आमी 2017 थंयसून पास आउट जालो. काम सोदतो, वेगळी वेगळी कामां करतो. मनासारखी कामां मेळ्ळी नसली. तर आता बरीच वर्सां जाली. धाकटी कामां करतो, ह्या करतो, ता करतो, केव्हा तरी खंयच्या शाळेन आमी टिचींग करतो. असे आमी सगळे फ्रेंड्स कांय ना कांय तरी करी आसलो. 6 महिन्या पयलीं म्हणजे 8व्या वर्सा 2024 जुनान म्हाका कळ्ळां की तो ह्या फील्ड सोडटा आणि तो आपल्या गावाक जाता. तो बीड जिल्ह्यातलो, महाराष्ट्रातलो. तर तो म्हणपालो म्हाका वाज आयला, म्हणपालो म्हणजे मनासारखें काय जायना, तर मी जाते गावान आणि गावान काहीतरी काम करता.
आणि आम्ही त्याचा प्रयत्न केलो अरे नाका जावं अजून थोडं राहू मरे काहीतरी जाताना ना आमकां खूप वर्सां रावली आता काय जायना आणि तो सोडून गेलो. तुम्ही बिलीव्ह करशात ना 4 महिन्यात आता मॅमांचा सांगला गोंधळ जी फिल्म असा 4 महिन्यात त्याच्यानंतर त्याच्यात कास्टिंग झाला, माझा कास्टिंग झाला आणि तो बीडचो असल्या कारणान त्याका उलट माझ्यापेक्षा जास्त गोंधळ करता म्हणजे तेनी जर भितर खंयचो रोल केलो तो माझ्यापेक्षा बरो करतलो असलो. त्याचा भितर कास्टिंग जाताला असला पण तो आता त्यांनी गावात एक नोकरी धरलेली तो ती नोकरी सोडू शका नसलो त्याच्या खातीर त्याका त्या फिल्मान काम करून मिळवला. माझं असं म्हणणं त्यांनी जर ती फिल्म केली ना तो आमच्या सगळ्यांपेक्षा बरा काम करता असलो. पण पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यो 3 गोष्टी स्टुडंट्स तुम्ही आसात ऐकतात जाल्यार प्लीज लक्षात दवरा. पेरेंट्सांक म्हाका 2 गोष्टी फक्त सांगूंक जाय आसल्यो. सॉरी म्हणजे तुम्ही जर ऑफेंड जावं नाकात प्लीज तुमच्या भुरग्यांक खंयच्या दुसऱ्या भुरग्या कडेन कंपेर करूं नाका. हो इतक्या मार्क हाडटा मागीर तूं कित्याक हाडिना, ह्या हो इतक्या करता मागीर तूं कित्याक करिना. हेजो काय फायदो ना. पुढे आयुष्यात जाऊन तो भुरगो काहीतरी वेगळाच करतलो तुमचो भुरगो मे बी त्याच्याकून बरा करतलो. सो ह्या कंपॅरिझनान प्लीज पडू नका. उलट भुरगीं अजून डिमोटिवेट जातात. मी सुद्धा फेस केला ह्या म्हणून मी सांगू शकतो. सगळीच कित्याक आमच्या इथची जी पेरेंट्स असतात हे ताच करत आयल्या म्हणजे आय एम शुअर माझ्या इथची जी भुरगीं असतली ती म्हाका रिलेट करतली त्यांच्या घराने ह्या सगळा चांगला गेलाच असताना. पण आता तुम्ही न्यू एज पेरेंट्स आसात सो प्लीज काहीतरी नवीन पेरेंटिंग हाडूया आणि ह्या थांबवूया. आणि दुसरी एक गोष्ट प्लीज टीच युअर चाइल्ड एम्पथी. 2 गोष्टी आहेत. एक असा सिंपथी आणि एक असा एम्पथी. सिंपथी म्हणजे सहानुभूती, एम्पथी म्हणजे समानुभूती. सिंपथीन काय जाता की मी स्वतः एका व्हडल्या पेडेस्टलाक समजतोय आणि अरे म्हाका सकयल याची खूप दया येता करुणा येता. एम्पथी इज डिफरंट. एम्पथीन तू सगळ्यांक समान समजतोय आणि तो जो फेस करता समजा आता मी फेस केला जाल्यार काय जाताला असला असो विचार करून फुडली ऍक्शन करता. सो प्लीज एम्पथी इज द नीड ऑफ द आर इन दिस वर्ल्ड असं म्हाका दिसता. म्हाका खबर आहा भुरग्यांक सद्या आता कळचना पण पेरेंट्स प्लीज लक्षात दवरा. जाता जाता एक स्टोरी सांगते आणि माझे 5000 शब्द थांबवतोय. माझ्या बाबांनी म्हाका ल्हान असताना एक स्टोरी सांगलेली. ती स्टोरी खबर ना कित्याक मी विसरूच शकना. माझ्या खातीर एक लाईफ लेसन झाल्या ती. सो प्लीज आय वॉन्ट टू शेअर इट. असा बोडकेधानीर हय तेव्हा आम्ही जेव्हा लहान असलो तेव्हा बोडकेधानीचेर म्हणजे खूप लाईटी नसल्यो. 5-5, 10-10 मिनिटांनी एक गाडी येई नसली. बोडकेधानीचेर आतांय रेंज ना तेव्हाचा म्हणजे प्रश्नच ना रेंजीचो. तर बोडकेधानी क्रॉस करप म्हणजे भय दिसा असलो की अरे आता लाईट ना काय करूया असा. तर दंपारच्या कडार 2-2.5 वरांचेर एकटो गाडीकार आपली गाडी घेऊन बोडकेधानीची चट्टी चढालो. चढता त्याची गाडी घुडूक जाता आणि एका पॉइंटार त्याची गाडी थांबली बंद पडली. आता त्याला कळना काय करचा. आता तर तुम्ही बघता बोडकेधानीचे हेचे थंय खूप दुकानां टायल्साची दुकानां हॉटेलां तेव्हा तसा काय नसला. तर त्याका कळना जाल्यार मी काय करू आता कोणाक आफो. तेव्हा काय मोबाईल नसले कोणाक फोन करू. मी आता सकयल जाव आणि आगारवाड्या कोणाक तरी फोन करपाक लावू की कसा. आणि ह्या विचारानच असताना एकटो सायकलवालो सायकल आपली घेऊन एटलासची सायकल याद आहा तुमका ती अशी उंच सायकल. ती सायकल घेऊन वयर चढालो. चढता पेडला मारता तेव्हा काही गियराची सायकला नसली. तर त्याका कळना हेका रवो काय नाका विचार केलो. फायनली म्हटलं कोणतरी आयला आता हेका रवयता. तो बोल भाई मातसो रव म्हणे. असा झाला माझी गाडी बंद पडल्या. काय करूंक जाताले मातसो बघ. त्यांनी सायकल लायली स्टँड लायलो. बोनेट ओपन कर बघता हेवटेन बघता तेवटेन बघता ह्या ओपन करता ता ओपन करता. आता हो जो गाडयेकार राव म्हणटा अरे बापरे बेश्टोच हेका बी रवयलो दिसता. हेका काही एक कळना
आणि हो फक्त टाइमपास करता. तो म्हणलो तुका जमताला रे, ना जमताला राव म्हणलो. फाटल्यान टूल बॉक्स हाड. बरं गाडयेकार गेलो, डिकी ओपन केली, डिकीच्या सकयल टूल बॉक्स असता, त्या टूल बॉक्स ताका हाडून दिला. तेणी भितरलो एक पानो काढलो, खंय तरी भितर एक गेलो आणि एक नट तेणी टाईट केलो. नट टाईट केलो, पलो गाडी स्टार्ट मार बघूया. नट टाईट करताना काय सांगता बघूया चला. भितर गाडयेन बसलो आणि गाडी स्टार्ट मारली तर गाडी स्टार्ट झाली. वा, एक नट टाईट करून गाडी स्टार्ट झाली. तो खुश, तो बोलो थँक्यू. आता तिने इतकी मदत केल्या जाल्यार विचारया म्हणून त्यांनी विचारला, तुका काय दिऊ रे पैसे बी? तो बोलो हय, 1000 रुपये जाय. ह्याका टेन्शन आयला. 1000 रुपये? आताचे 1000 नाही, तेव्हाचे 1000. आता सुद्धा 1000 म्हणजे चढत, पण तेव्हाचे 1000 तुम्ही विचार करा काय असतले. तो 1000 रुपये कित्याक रे बाबा? एक तू नट टाईट केले मरे आणि 1000 रुपये मागतोय. तर त्याने उत्तर दिला की बघ, नट टाईट करपाचे मी 100च घेतले, पण खंयचो नट टाईट करपाचो ह्याच्या खातीर मी 900 रुपया घेतले. तर आयुष्यात खंयचो नट टाईट करपाचो, ह्या स्टुडंट जेव्हा तुमची एज येतली मे बी 11वी 12वी जाल्या उपरांत, तर तो खंयचो टाईट करपाचो नट ह्या तुमकां समजा खूप गरजेचा आहा. त्याच्या खातीर हे जे मी 3 पॉइंट्स मांडले, लर्निंग, यू युअरसेल्फ फॉर युअर कॉम्पिटिशन आणि पेशन्स, ह्या गरजेचा आसा. एकदा तो नट टाईट केलो काय इतको टाईट करा की कोणच येऊन तुमचो तो लूज करू शकतो ना. इतक्याच म्हणतोय आणि माझे 6000 शब्द थांबवले. थँक्यू सो मच. Please give him a big round